नमस्कार. बघता बघता दुसरा कसोटी सामना सुरू व्हायची वेळ जवळ आलेली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमरा खेळेल की नाही अजून अनिश्चित आहे. कुलदीपला कदाचित संधी मिळेल. आत्तापर्यंत आपण 11 कसोटी सामने जे विराट आणि रोहितच्या कारकिर्दीत जे जिंकले त्यात बहुतेक सामन्यात विजयी हातभार लावण्यात जसप्रीत बुमराचा हातभार लागला होता. पण बुमराने आधीच ठरवलेलं आहे, दौऱ्यावर न्यायच्या आधीच सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की पुढचे काही कसोटी सामने, पुढच्या 2 वर्षातल्या कसोटी मालिका किंवा बाकी वन डे वर्ल्ड कप वगैरे सगळं बघता बुमरा 5 पैकी फक्त 3च कसोटी सामने खेळेल आणि 2 सामन्यात विश्रांती घेईल. तर कुलदीपला संधी मिळण्याचं जवळजवळ निश्चित आहे. तिकडच्या इंग्लंडच्या हवामानात थंडीचा सामना करत कितपत बॉल वळवतोय तो बघूया. इंग्लंडच्या फलंदाजांना कुलदीपचे चेंडू सुधारत आहेत की नाही हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरेल. भारताचे मोठे प्रश्न आहेत 2-3. दोघं फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आत्तापर्यंत. त्यांना निश्चितच अजून एक संधी मिळेल. साई सुदर्शन आणि करुण नायर. जडेजाची फिरकी 5व्या दिवशी जशी चालायला पाहिजे होती तशी चालली नाही. त्याची फिरकीची धार कमी झाली की काय. आणि शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णानी अतिशय महागडे ठरलेत. सिराजसुद्धा पूर्वी एवढा भेदक ठरलेला नाही आहे. थोडीशी नशिबाची साथ त्याला मिळाली नाही. आणि भरपूर चर्चा केल्या गेलेला प्रश्न, भारताची समस्या म्हणजे लोअर मिडल ऑर्डर किंवा शेपूट अजिबातच वळवळलं नाही. पहिल्या डावात 40-50 धावात 7 गडी बाद झाले. दुसऱ्या डावातही 5-6 गडी 31 धावात बाद झाले. आणि परत स्लिप कॅचिंगचा प्रश्न आहे. करुण नायर सोडलं तर कोणी व्यवस्थित स्लिपमध्ये कॅच घेतलेलं नाही. अगदी जडेजाकडनं सुद्धा एक अवघड झेल सुटला. यशस्वी जयस्वालकडनं 2 अवघड झेल सुटले. लांब त्याच्या मागे चेंडू लागल्यासारखा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पण 98वर असताना 90 असताना बेन डकेट त्यांनी नंतर जोरदार शतक झळकवून इंग्लंडला आरामात 5 गडी राखून विजयी करून दिलं. तर मुळात सलामीचीच जोडी भारताकडनं फुटत नाही लवकर. आणि सुरुवातीला पिचमध्ये जाण असताना, खेळपट्टीत चांगली गोलंदाजांना साथ देत असताना पहिली बॅटिंग भारताला द्यायचं जवळजवळ त्यांनी ठरवलेलं प्रत्येक वेळेला त्यांना. कारण चौथ्या डावात किती गेल्या 2-3 वर्षाच्या अनुभवापासून अगदी 350, 400, 450 केले तरी त्याचा पाठलाग करून विजयी लक्ष्य हासिल करायचं इंग्लंडला जबरदस्त कॉन्फिडन्स आलेला आहे. बॅसबॉल एरा ज्याला म्हटलं जातं आहे त्याला, स्टोक्स विशेषतः कॅप्टन झाल्यापासून जो रूटच्या जागी. तर आपण पहिल्या कसोटीत बघितलं भारताने 3 जणांनी शतकं झळकवली. दोन्ही डावात मिळून 5 शतकं झळकवली. पण ती पुरेशी ठरत नाही आहेत. परत फलंदाजीचा भार त्यांना सहन करावा लागणार आहे. ऋषभ पंत, KL राहुल, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल. 835 धावा करून सुद्धा भारत हारला त्या कसोटी सामन्यात. कारण इंग्लंडनी 5 गडी बाद 838 धावा केल्या. इंग्लंडनी जोरदार उत्तर दिलं आपल्याला. आपण 3.99च्या सरासरीने म्हणजे जवळपास 4च्या सरासरीने अतिशय चांगल्या धावा केल्या असं समजत होतो. 835 पण प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल, जडेजा आणि सिराज यांच्यासमोर त्या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. 5व्या दिवशी तर त्यांनी शेवटच्या दिवशी बुमरालाही दाद दिली नाही. बुमराला थोडंसं पहिलं तासभर जपून खेळायचं आणि बाकीच्या गोलंदाजांवर हल्ला करायचा असंच त्यांचं धोरण आहे. त्याच्यामुळे बुमराला बसवलं तरी चालेल की काय दुसऱ्या कसोटीत असंच संघ व्यवस्थापनाचा थिंक टँकचा विचार चाललेला दिसतो. आणि जवळजवळ तो निश्चित झालेला आहे की बुमराला दुसरी कसोटी खेळवायची नाही. बघूया काय होते. तर तेच सांगत होतो मी. आपण जवळजवळ 4च्या सरासरीने धावा करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. इंग्लंडनी 4.60च्या सरासरीने धावा केल्या. 182 षटकात 838 धावा करून 5 गडी राखून आरामात विजय मिळवला. एक त्यातल्या त्यात आनंदाची बातमी अशी आहे भारतासाठी की जोफ्रा आर्चरचं पुनरागमन थोडंसं लांबणीवर पडलेलं आहे. जोफ्रा आर्चर अतिशय भेदक गोलंदाज आहे. त्याच्यामुळे आणि त्यांना पहिल्या कसोटीत तरी उणीव भासलेली नाही त्याची. टंग, कार्स आणि वोक्सनी बऱ्यापैकी काम केलं आहे. स्टोक्सनी, मुख्य म्हणजे बेन स्टोक्सनी फिट असल्यामुळे गोलंदाजीला तो बोथम आणि फ्लिंटॉफ जसं काम करायचं तसंच थोडंसं काम करतो इंग्लंडसाठी तो. आणि 1-2 बळी मोक्याच्या क्षणी घेऊन मॅच फिरवतोय. बशीर पण त्यांचा चांगला उदयोन्मुख फिरकी गोलंदाज तयार होतोय. त्याच्यावर थोड्याशा धावा लुटता येतात आपल्याला. पण सुरुवात चांगली झाली तर पहिले 3 फलंदाज जर चांगले खेळू शकले आणि भारतीयांनी क्षेत्ररक्षण जर चांगलं केलं, फिल्डिंग चांगली केली आणि
कसंही करून जर इंग्लंडला धावसंख्येला लगाम घालता आला, कारण वेळेचा काहीच प्रश्न नाही, इंग्लंड फटाफट धावा करून वेळ पुरेल असं बघतं. 4 ते 5 दिवसाचा कसोटी सामना त्यांना खूप होतो आहे त्यांच्या रनरेटमुळे. 4.5-5च्या रनरेटनी जेव्हा ते स्कोरिंग करतात तर बुमराह नसताना अतिशय चॅलेंजिंग होणार आहे, अतिशय आव्हानात्मक होणार आहे शुभमन गिलला. काय होतं आहे बघूया. संघ हळूहळू स्थिरावतोय. रोहित शर्मा आणि विराट बाहेर पडल्यापासून बुमराहचा फिटनेस काळजीची गोष्ट आहे. सिराजचा फॉर्म पहिल्यासारखा नाही आहे. तर भारतापुढे प्रश्न आहेत. दुसरी कसोटी कशी टक्कर देतोय भारत असं बघूया आपण. कुलदीप यादव काही चमत्कार करतोय का, मॅच विनर ठरतोय का कुलदीप यादवला रिव्हर्स स्वीप आणि स्वीप करून नामोहरम करून इंग्लंडचे फलंदाज परत वरचढ होत आहेत भारताला. नक्कीच इंटरेस्टिंग असेल. पहिली कसोटी जशी वाटते रिझल्टवरनं 5 गडी राखून भारत हरलेला आहे, 5 गडी राखून इंग्लंड विजयी झालेला आहे. तितकीशी काही एकतर्फी झाली नाही. शेवटचे दिवसातले 3 सत्र सोडली तर बाकी पूर्णपणे 4 दिवस भारताने आणि इंग्लंडनी बरोबरीने अगदी अटीतटीचा सामना चालला होता, अगदी काटेकी टक्कर चालू होती. पण 5व्या दिवशी मात्र त्यांच्या फलंदाजांनी सामना पूर्णपणे त्यांच्या दृष्टीने फिरवला. तर भारत काय करतोय बघूया. शुभमन गिल आणि गौतम गंभीर समोर मोठं आव्हान आहे. कसा सामना करतोय, नक्कीच रोमांचक ठरेल. अगदीच एकतर्फी सामना होणार नाही अशी आपण आशा ठेवूया. बघूया काय होतं आहे. नमस्कार.